श्री परमात्मने नमः. ज्ञानेश्वरी ओवी पारायण अध्याय 15. पुरुषोत्तम योग. ओव्या 1 ते 100. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरुनिया पुष्पांजळी अर्घ्यू देवो. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. प्रेमाचे निभांगारे निर्वाळूनी नूपुरे लेववू सुकुमारे पदेतिये. घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया. आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. तेथ अहम हा धूप जाळू नाहम तेजे वोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंबलोण पायातया. या श्री गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जो सकळार्थ मेळावा पाटू बांधे. ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखवला हे उजरी जे वासे ते ये करी सुधा सिंधू. पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षराते. सूर्य अधिष्ठिली प्राची जगाराणी वदे प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखीजे जेणे दैवे. श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली. ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू. जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही न जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी. येवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जैका. तरी बहु बोलू काही आजीते आणि ठाई माते वाचूनी नाही ज्ञानदेव म्हणे. जे तान्हे निमिया अपत्ये आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. पाहा भरोवरी आघवी मेघ चातकांसी रिचवी मजलागी गोसावी तैसे केले. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. होय अदृष्ट आपैते तै वाळूची रत्ने परते उजू आयुष्य तै मारिते लोभू करी. आधणी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. तया परी श्री गुरु करीती जै अंगीकारू तै होऊन ठाके संसारू मोक्षमय आघव. पाहा श्री नारायणे तया पांडवांचे उणे किजेची ना पुराणे विश्ववंद्ये. तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणिले बोजे ज्ञानाची या. परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. आता तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये बोळगेन अभिप्राये गीतेचे नी. तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला. जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थो मुक्ती जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची. काशत एक जन्म जो जन्मोनी ब्रह्म कर्म करीतोची ब्रह्म आणून हे.
नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो. तरी तया ज्ञाना लागी कवनापा योग्यता अंगी हे पाहता जगी देखील ऐकू. जे पाताळीचे ही निधान दावी लकीर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तरी विरक्ती वाचूनी कही ज्ञानासी तगणेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. आता विरक्तीची कवण परी जे येऊनी मनाते वरी हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे. जे विषय रांधिली रस सोये जे जेवणारा ठाऊई होये तैतो ताटची सांडून जाये जया परी. तैसी संसारा या समजता जाणी जे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिशे सांगिजत असे विश्वेशे पंचदशी. श्लोक पहिला. श्री भगवान उवाच ऊर्ध्वं मूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे. या ते एके परी रूपकाची या कुसरी सारी तसे वारी संसाराची. करुनी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो होवावया अध्यावो 15वाह. आता हेची आघवे ग्रंथ गर्भीचे चांगावे उपलविजेल जीवे आकर्णीजे. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. अगापै पांडू कुमरा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो. तो हा जगडंबरू नोहे येथ संसारू हा जाणीजे महातरू थावला असे. परी येरा रुखा सारिखा हा तळी मुळे वरी शाखा तैसा नोहे म्हणून लेखा नयेची कवना. आगी की कुऱ्हाडी हो यरी गावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वरीची लवाढी. जे तुटली या मुळापाशी उलंडेल का शाखांशी परी तैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे. अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया. जैसा भानू उंची नेणोके रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके रुंधले असे येण्याची एके कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे. कारवीच्या अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडू सुता ते रुखुची हा. हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मूळीला नोहे येण्याची हा होये शाडवळूगा. आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले कीरासे परी अधिही असोसे मुळे यया. प्रबळला चौमेरी पिंपळा का वडाची या परी जो पारंबिया माझारी डहाळिया असती. देवीची गा धनंजया संसार तरुयया आधीची आधी खांदिया हेही नाही. तरी ऊर्ध्वाहीकडे शाखांचे मांदोडे दिसता ती अपाडे सासिन्नले. जाले गगनची पावेलिये का वारा मांडला रुखाचे नि आये नाना अवस्थात्रये उदयला असे. ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयला जाण रुखू ऊर्ध्वमूळ. आता ऊर्ध्व या कवन येथे मूळ ते किम लक्षण
का अधोमुखपण शाखा कैसिया. अथवा द्रुमायया अधिजिया मूळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा. आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णयो केला. हे आघवेची बरवे तुझी ये प्रतीती सफावे तैसेनी सांगो सोलिवे विन्यासे गा. परी ऐके गा सुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया. ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरुपती तेथे कुले येवढे श्रोते पण फाकले जैसे आकाशा खेव पसरले दाही दिशी. हा श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोटू भरो पाहे एकसरा अवघेयाचा. ऐसी सोये सांडुनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ झाले सुखे केली कुरवंडी तया. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुयया येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे. ए रवी मध्योर्ध्व अध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई. जो नाही की जता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते विण. जयाचे आऱ्हा परवते जयाचे पुढे मागवते दिसते वीण दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा घालिता वोपसरा नामरूपाचा संसारा होय जयाते. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपण या जे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा यया तरुचे तेथ आर घेणे मूळाचे ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वानणे जैशी. तैशी सत्न असत होये जे विचाराचे नाम न साहे ऐसे या परीची आहे अनादी म्हणती. जे नाना तत्वांची मांदुस जे जगद्भ्रमाचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले. जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होये. जेव्हा आपण या आली निद करी आपण पे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभादीपी. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेले चेवूनी वेगी आलिंगिले निवीन आलिंगी सकामू करी. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया तेची रुख यया मूळ पहिले. वस्तुसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळै जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भाव. मग अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती हा फळ भावोती येच. ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मूळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे. मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणि यांचे बेचळ अधिदावी. तेथ चिदवृत्ती पहिले महत्त्व उमलले ते पान वाल्हे दुल्हे एक निघे. मग सत्वर जतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू
तो तिवना अधोमुखू डिरू फुटे. तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची बुद्धी करी तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळीची या गाढिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्टय डाहाळिका कोंभई जेतो. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक महाभूतांचे सरोख सरळे होती. तैसी श्रोत्रादी तन्मात्रे ती अंग वसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे उमळती गा. तेथ शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची.